हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द MPSC करिअर अकॅडमी. राज्यघटनेच्या घटना निर्मिती या प्रकरणाविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. 1934 मध्ये सर्वप्रथम भारतासाठी संविधान सभेची कल्पना मांडण्याचे श्रेय साम्यवादी नेते मानवेंद्रनाथ रॉय यांना जाते. मानवेंद्रनाथ रॉय हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे साम्यवादी नेते होते. पण त्यापूर्वी भारत मंत्री बर्कनहेड यांच्या आवाहनानुसार भारतीय नेत्यांनी नेहरू रिपोर्टच्या स्वरूपात 1928 मध्ये घटनेबाबतच्या शिफारशी सरकारला दिल्या होत्या. तसेच गोलमेज परिषदेतील घटना निर्मितीबाबत काँग्रेसने आग्रह धरला होता. त्यानंतर 30 मार्च 1942 रोजी क्रिप्स योजना जाहीर झाली. त्यानुसार महायुद्ध समाप्तीनंतर भारतासाठी एक घटना परिषद नेमण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यानंतर 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार, याला स्त्रीमंत्री योजना असे सुद्धा म्हणतात, यानुसार घटना समितीच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली. तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट ॲटली यांनी कॅबिनेट मिशन योजना जाहीर केली. मार्च 1946 मध्ये याच्या स्थापनेचा निर्णय घेण्यात आला आणि मे 1946 मध्ये कॅबिनेट मिशन भारतात आले आणि त्याच महिन्यात त्यांनी आपल्या शिफारसी सरकारला सादर केल्या. तत्कालीन भारत मंत्री सर पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि अल्बर्ट अलेक्झांडर यांचा समावेश कॅबिनेट मिशनमध्ये होता. त्रिमंत्री योजनेने काही शिफारशी केल्या होत्या. त्या शिफारशी पाहूयात आपण. पहिली शिफारस होती, भारतासाठी 389 सदस्यांची एक घटना समिती असेल. दुसरी शिफारस होती, भारताचे अ, ब, क असे गट करून घटना समितीच्या निवडणुका घेण्यात येतील. संस्थानिकांसाठी घटना समितीत एकूण 93 जागा असतील. भारतासाठी घटना समितीच्या निवडणुका जुलै 1946 मध्ये घेण्यात येतील. अशा 4 शिफारसी त्रिमंत्री योजनेद्वारे करण्यात आल्या होत्या. त्यानुसार पुढे भारतीय घटना समितीची निवडणूक झाली. भारतीय घटना समितीची निवडणूक पाहूया आता आपण. त्रिमंत्री योजनेनुसार संविधान सभेची रचना ठरवण्यात आली होती, हे आपण आताच पाहिले आहे. त्यानुसार संविधान सभेत एकूण सदस्य 389 असतील. त्यापैकी 292 सदस्य ब्रिटिश प्रांतातून निवडून दिले जातील. 4 चीफ ब्रिटिश कमिशनर प्रांताकडून निवडून दिले जातील असे ठरविण्यात आले. तसेच संस्थानिकांसाठी 93 जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या आणि त्यांची नियुक्ती करण्याचे सर्वाधिकार संस्थानिकांना बहाल करण्यात आले. कॅबिनेट मिशनच्या शिफारसीनुसार जुलै-ऑगस्ट 1946 साली घटना समितीसाठी 296 सदस्यांची निवड करण्यासाठी प्रांतीय विधिमंडळाच्या माध्यमातून अप्रत्यक्ष पद्धतीने निवडणुका घेण्यात आल्या. 10 लाख लोकांमागे एक अशा प्रमाणात प्रतिनिधींची निवड करण्यात येऊन घटना परिषदेची निर्मिती झाली. या परिषदेमध्ये सर्वसामान्यांसाठी 210 जागा राखीव होत्या. मुस्लिमांसाठी 78, शीखांसाठी 4 तर इतरांसाठी 4 अशा जागा राखीव होत्या. अशा एकूण 296 प्रतिनिधींची निवड करण्यात आली. 1946 मध्ये झालेल्या या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला 208 जागा मिळाल्या. मुस्लिम लीगला 73 जागा, अपक्षांना 8 तर इतर पक्षांना 8 जागा मिळाल्या. मात्र यानंतर मुस्लिम लीगने घटना समितीमध्ये सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे भारतीय घटना समितीची निवडणूक संपन्न झाली. आता भारतीय घटना समितीची स्थापना पाहूया आपण. 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची स्थापना झाली आणि त्याच दिवशी पहिली बैठक भरली. त्या बैठकीत घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड केली गेली. सच्चिदानंद सिन्हा हे त्यावेळी घटना समितीतील सर्वात ज्येष्ठ सदस्य होते आणि ज्येष्ठ सदस्याची हंगामी अध्यक्षपदी निवड करण्याची तरतूद भारताने फ्रान्सकडून स्वीकारली आहे. त्या तरतुदीनुसार सच्चिदानंद सिन्हा यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. हंगामी उपाध्यक्ष म्हणून फ्रँक अँथोनी यांची निवड करण्यात आली. सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीची दुसरी बैठक भरली. या बैठकीत कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली. घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर HC मुखर्जी, समितीचे कायदेविषयक सल्लागार म्हणून बेनेगल नरसिंहराव यांची निवड झाली. यावेळी घटना समितीचे वार्ताकार म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी काम पाहिले. घटना निर्मितीसाठी एकूण 22 समित्या व उपसमित्यांची स्थापना करण्यात आली. त्यातील काही महत्त्वाच्या समित्या व त्यांच्या अध्यक्ष यांची यादी आपण समोर दिली आहे. अशा प्रकारे घटना समितीची स्थापना करण्यात आली. आता आपण घटना समितीची पुनर्रचना पाहूया. 3 जून 1947 रोजी माउंटबॅटन योजनेनुसार भारताची फाळणी जाहीर करण्यात आली. या फाळणीनुसार पश्चिम पंजाब, सिंध, बलुचिस्तान, वायव्य सरहद प्रांत, पूर्व बंगाल व आसाममधील सिल्लेट जिल्हा मिळून पाकिस्तानची निर्मिती करण्यात आली. या भागातील घटना समितीतील सदस्यांची संख्या कमी करण्यात आली. तसेच उर्वरित भारतातील मुस्लिम लीगच्या सदस्यांनी घटना निर्मितीत सहभाग घेतला. 31 ऑक्टोबर 1947 रोजी घटना समितीची पुनर्रचना करण्यात आली. पुनर्रचनेनंतर त्याची एकूण सभासद संख्या 299 इतकी करण्यात आली.
यापैकी 226 सदस्य प्रांतातून निवडून दिले जातील, तर 3 सदस्य चीफ कमिशनर प्रांताकडून निवडून दिले जातील असे ठरविण्यात आले. याचवेळी संस्थानिकांसाठी 70 जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. प्रांतापैकी सर्वात जास्त सदस्य संयुक्त प्रांतातून निवडून आले होते. संयुक्त प्रांतातून एकूण 55 सदस्य निवडून आले होते, तर सर्वात कमी सदस्य आसाममधून निवडून आले होते. एकूण 8 सदस्य आसाममधून निवडून आले होते. दिल्ली, अजमेर, मारवाड आणि कुर्ग या मुख्य आयुक्त प्रांतातून प्रत्येकी 1 सदस्य निवडून आला होता. संस्थानिकांमध्ये म्हैसूरमधून 7, त्रावणकोरमधून 6 तर ग्वाल्हेरमधून 4 सदस्य नियुक्त करण्यात आले होते. याच वेळी घटना समितीत 15 महिला सदस्यांचा समावेश होता. 15 महिला सदस्यांची नावे पाहूया आपण एकदा. अम्मू स्वामीनाथन, एनी मस्करीन, बेगम एजाज रसूल, दक्षयानी वेलायुधन, दुर्गाबाई देशमुख, हंसा मेहता, पूर्णिमा बॅनर्जी, रेणुका रे, सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित, सुचेता कृपलानी, कमला चौधरी, लीला रे, मालती चौधरी आणि राजकुमारी अमृत कौर या 15 महिला सदस्यांचा समावेश घटना समितीत होता. याच वेळी घटना समितीत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींची एकूण 33 सदस्य संख्या होती. आता आपण घटना समितीचे कार्य पाहूया. 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित नेहरू यांनी संविधान सभेत उद्देशपत्रिका मांडली. 22 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेने उद्देशपत्रिकेचा स्वीकार केला. भारतीय राज्यघटनेचा सरनामा म्हणजेच प्रास्ताविका हे उद्देशपत्रिकेवरूनच तयार करण्यात आले आहे. संविधान सभेला भारतासाठी घटना निर्मिती करणे आणि देशासाठी कायदे मंडळ म्हणून कार्य करणे ही 2 कार्य देण्यात आली होती. जेव्हा घटना समिती हे कायदे मंडळ म्हणून कार्य करत असे, कायदे मंडळ म्हणजे तात्पुरती संसद, तर जेव्हा घटना समिती हे कायदे मंडळ म्हणून कार्य पाहत असे त्यावेळी गणेश वासुदेव मावळणकर हे त्याचे अध्यक्ष म्हणून कार्य करत असत आणि जेव्हा घटना समिती हे संविधान निर्मितीचे कार्य करत असे तेव्हा त्याचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद कार्य पाहत असत. घटना समितीने मे 1949 रोजी भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन दिले होते. 22 जुलै 1947 रोजी घटना समितीने भारताचा राष्ट्रध्वज स्वीकृत केला. त्याचे डिझाईन पिंगली व्यंकय्या यांनी तयार केले होते. 24 जानेवारी 1950 रोजी घटना समितीची शेवटची बैठक भरली होती. याच दिवशी भारताचे राज्यचिन्ह, राष्ट्रगीत व राष्ट्रगान यांचा स्वीकार करण्यात आला. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या भारत भाग्य विधाता या गीताला राष्ट्रगीताचा मान देण्यात आला. 24 जानेवारी 1950 याच दिवशी घटना समितीचे रूपांतर हंगामी संसदेत करण्यात आले आणि त्यावेळी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली. आता घटना समितीतील एक महत्त्वाची समिती म्हणजे मसुदा समिती याविषयी काही माहिती घेऊया आपण. घटना परिषदेमार्फत 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची निवड झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. बाबासाहेब आंबेडकर हे बंगाल प्रांतातून घटना समितीतून निवडून गेले होते. आता मसुदा समिती व त्याचे सदस्य पाहूया. मसुदा समितीत एकूण 7 सदस्यांचा समावेश होता. त्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्याचे अध्यक्ष होते, तर एन गोपाल स्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, सईद अहमद सादुल्ला आणि डॉक्टर के एम मुन्शी यांचा मसुदा समितीत समावेश होता. यासोबतच BL मित्तल यांचा सुद्धा समावेश होता, पण BL मित्तल यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी एन माधवराव यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच DP खैतान यांचा सुद्धा मसुदा समितीत समावेश होता, पण DP खैतान यांच्या अकाली मृत्यूनंतर TT कृष्णम्माचारी यांची त्यांच्या जागी मसुदा समितीत निवड करण्यात आली. फेब्रुवारी 1948 साली मसुदा समितीने आपला अहवाल घटना समितीला सादर केला. या अहवालावर घटना समितीमध्ये 3 वाचन करण्यात आले. प्रथम वाचन 4 नोव्हेंबर 1948 ते 9 नोव्हेंबर 1948 या काळात करण्यात आले. द्वितीय वाचन 15 नोव्हेंबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1949 या काळात करण्यात आले. तर अंतिम व तृतीय वाचन 14 नोव्हेंबर 1949 ते 26 नोव्हेंबर 1949 या काळात करण्यात आले. या 3 वाचनादरम्यान भारतीय जनतेकडून 7353 सूचना व तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी 2473 तक्रारींचे घटना निर्मितीसाठी निर्वाचन करण्यात आले. राज्यघटना निर्मितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, म्हणूनच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते. आता आपण राज्यघटनेचा स्वीकार केव्हा करण्यात आला ते पाहूया. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकृत करण्यात आली. यावेळी घटनेवर 299 पैकी 284 सदस्यांनी स्वाक्षरी केल्या. त्यावेळी घटनेत मूळ प्रास्ताविका, 22 भाग, 395 कलमे व 8 परिशिष्टांचा समावेश होता. सध्या भारताच्या राज्यघटनेत 452 कलमे, 26 भाग व 12 परिशिष्टे आहेत. 26 जानेवारी 1930 रोजी भारताचा प्रथम स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला होता. त्यामुळे 26 जानेवारी 1950 पासून
नवीन राज्यघटनेनुसार देशाचा कारभार सुरू झाला. म्हणूनच हा दिवस सर्व देशभर प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. घटना निर्मितीसाठी 63,96,729 रुपये म्हणजेच ठोकळ मानाने 64 लाख रुपये इतका खर्च आला होता. त्यासाठी एकूण 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एकूण 1082 दिवस एवढा कालावधी लागला होता. घटना निर्मितीसाठी जगातील 60 देशांच्या घटनेचा विचार करण्यात आला. या संपूर्ण कालावधीत संविधान सभेची 11 सत्रे झाली. या दरम्यान संविधान सभेने 166 दिवस काम केले, तर मसुदा समितीने मसुद्यावर 114 दिवस काम केले. भारतीय राज्यघटनेवर विविध देशांच्या घटनेचा प्रभाव आहे. तसेच भारतीय राज्यघटनेने विविध देशातील काही तरतुदी आपल्या घटनेत समाविष्ट केल्या आहे. जसे संसदीय लोकशाही आपण ब्रिटनपासून स्वीकारली आहे. मूलभूत अधिकारामधील काही तरतुदी आपण अमेरिकेपासून स्वीकार केल्या आहे. तर राष्ट्रपतींचा दर्जा व अधिकार सुद्धा अमेरिकेपासून स्वीकार केले आहे. स्वातंत्र्य, समता व बंधुता हे तत्व आपण फ्रान्सपासून स्वीकारले आहे. संघराज्य शासन पद्धती कॅनडापासून, घटना दुरुस्तीची पद्धती दक्षिण आफ्रिकेपासून, तसेच इतर काही तरतुदी आपण अनेक राष्ट्रांपासून स्वीकारले आहेत. त्यांची यादी आपण पाहू शकतो. तर अशा प्रकारे आपण घटना निर्मिती या प्रकरणाबद्दल माहिती घेतली आहे. धन्यवाद.